मोफत असून या ठिकाणी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये योजना राबवत असून देखील लोकांकडून पैसे घेतले जातात। या अनुषंगाने या ठिकाणी आज आम्ही गेल्या 1.5 महिन्यापूर्वी यांना येऊन आम्ही माहिती दिली होती की तुमच्या हॉस्पिटलमध्ये असा प्रकार चालतोय आणि हा थांबवा। तर कुठला प्रकार चालतोय? प्रथमतः योजना राबवण्यासाठी 1100 रुपये घेतले जातात। दुसऱ्यांदा जे ब्लड टेस्ट आहेत त्याला 3000 रुपये घेतले जातात आणि जे आपलं सलाईन आहेत ते सलाईन लावण्यासाठी 2500 ते 2000 रुपये घेतले जातात। तर हे सर्व प्रकार बंद व्हावं, थांबावा म्हणून युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आज आम्ही त्यांना पत्रव्यवहार करण्यासाठी गेलतो। तर त्यांचं जे मॅनेजमेंट आहे, त्यांचं जे HR आहे ते म्हणतात की आमच्या जे काय मॅनेजमेंटमध्ये चालतंय जो प्रकार असेल तो आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करू किंवा त्याची शहानिशा करू। असं जे चालत असेल तर आम्ही नक्कीच हे करू। परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुमचं निवेदन स्वीकारू शकत नाही। मला या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारायचे, धीरूभाई अंबानी हे एवढे मोठे बिझनेसमॅन, एवढे मोठे उद्योजक आहेत की ते गोरगरीब लोकांसोबत असं करणार नाही। त्यांनी गोरगरीब लोकांना सेवा मिळावी म्हणून या ठिकाणी ते हॉस्पिटल त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून उभा केले। लोकांना मोफत उपचार भेटावा म्हणून या ठिकाणी त्यांनी हे हॉस्पिटल उभा केले। परंतु या ठिकाणी असणारं मॅनेजमेंट, या ठिकाणी जे असणारं हे लोक आहेत, नेमकं हॉस्पिटलची अशी म्हणजे साखळे का फक्त ह्या मॅनेजमेंटची साखळे, हे शोध घेणंही गरजेचं आहे। त्या ठिकाणी आम्ही यांना सांगितलंय, जर आमच्या जो काय प्रश्न आहे, त्या जे काय मागणी आहे, त्या मागणीचा जर 8 दिवसात आम्हाला उत्तर आलं नाही तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं धीरूभाई अंबानीचा बंगला असेल किंवा मुंबईला त्यांचं जे काय कार्यालय असेल त्या कार्यालयासमोर आम्हाला आंदोलन करावं लागेल। कारण ज्यावेळी आरोग्याचा प्रश्न येतो त्यावेळी खरोखर लोक, सर्वसामान्य जे जनता आहे, जे उपचार घेणारे रुग्ण आहे, ते अक्षरशः त्यांना कळत नाही की घर विकू, जमीन विकू, जुमला विकू, काय करू। पण या ठिकाणी त्यांचं त्या कर्जबाजारी होत जातात त्यात आणि त्याच्यामुळे त्यांचे संसार अनेकाचे उद्ध्वस्त होतात। त्या असं न व्हावं म्हणून सरकारने उपाययोजना राबवली, परंतु ती उपाययोजना अनेक हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित राबवली जात नाहीत। मेडिसिन व्यवस्थित दिले जात नाहीत। मेडिकलवाले आवासा सव्वा दराने या ठिकाणी त्या लोकांकडनं पैसे घेऊन या ठिकाणी जनतेची, सर्वसामान्य लोकांची लूटमार केली जाते। तरी येणाऱ्या 4-5 दिवसात जर आम्हाला उत्तर भेटलं नाही तर आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं मुंबई इथे उग्र पद्धतीचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे।